सुरू केलेली व्हिडिओ कट केली लगेच. अहो डबल क्लिक पडला. सुजारा कुठे गात झाला. बंटी पण गाय. चला या ठिकाणी महत्वपूर्ण सामना आहे. खूप दिवसानंतर, खूप अंतराच्या काळानंतर श्री खेमेश्वर कुंभे संघाला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूला श्री चंडिका दाभोळ यंदाच्या अंगामध्ये खूप सारे उलटफेर या संघाने केलेत. कालची स्पर्धा जी आपण पाहिली हरणे गावामध्ये संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला होता असा श्री चंडिका दाभोळ संघ या ठिकाणी दाखल झालाय. ही संपूर्ण स्पर्धा वजनी गटातली स्पर्धा आहे, ज्या ठिकाणी सार्थकचा खेळ हा महत्वपूर्ण राहील या संपूर्ण मॅच मध्ये. एका बाजूने प्रभाग पिंपळकर या खेळाडूला देखील आपण बघू मैदानाच्या आतमध्ये, त्याचा खेळ देखील तितकाच महत्वपूर्ण या खेमेश्वर कुंभे संघासाठी राहील. आक्रमण या ठिकाणी या कुंभे संघाच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 3 थोडासा शांत सेमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अगदी तगडे आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल, यात मात्र कुठलीच शंका नाही आहे. श्री चंडिका दाभोळ की श्री खेमेश्वर कुंभे पुढील सामन्यासाठी कुठला संघ क्वालिफाय करेल या सामन्याच्या अंतात या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु हा सामना मात्र तितकाच हाय व्होल्टेज आणि चित्तथरारक असेल, यात मात्र कुठली शंका नाही आहे. या ठिकाणी थर्ड रेड आक्रमणासाठी ज्या खेळाडूची चर्चा केली, प्रभाग पिंपळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये प्रचंड क्षमता या खेळाडूकडे, चांगल्या दर्जाचा खेळ करण्याची. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी. डिफेन्स या ठिकाणी थोडासा आक्रमक पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल. गुणाची कमाई केली जाते. प्रभाग पिंपळकर या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं जात आहे. आणि त्यानंतर थर्ड रेड साठी दाभोळ संघाचा महत्वपूर्ण खेळाडू सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 777. काल मात्र दमदार प्रदर्शन या खेळाडूचा पाहायला मिळालाय आणि त्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय हा खेळाडू. आज या ठिकाणी श्री चंडिका दाभोळ संघाच्या माध्यमातून रुद्रला आपण पाहतोय बेंचवरती बसवली जाते, परंतु या खेळाडूंना कालच्या स्पर्धेमध्ये तब्बल 1600 रुपयाची कमाई केली होती. सोबत तो खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु या ठिकाणी थोडंसं आक्रमण, थोडासा एक साहसी खेळ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळेल. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला आपण पाहतोय. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. प्रत्युत्तरण पुन्हा एकदा कुंभे संघाच्या माध्यमातून त्याचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, आक्रमण करेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय 7 खेळाडूचा फुल बॅक डिफेन्स दाभोळ संघाचा या ठिकाणी पाहायला मिळेल. डिफेन्स या ठिकाणी पटेल सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. सुरेख कामगिरी पुन्हा एकदा श्री चंडिका दाभोळ संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका भन्नाट फॉर्म मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाही धावतच श्री चंडिका दाभोळ संघ धावत. हा काय हो लागलेला नाही लागलेला पूर्ण पुढं आलेला. जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला सातत्याने चढाई मार्कवरती 5 रन केलं जात आहे. या ठिकाणी पहिल्या फेरीतील 5वा सामना यानंतर खेळवला जाईल, ज्या ठिकाणी श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री इच्छापूर्ती गवे या 2 संघामध्ये हा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. दोन्ही संघांना पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री इच्छापूर्ती गवे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. जर्सी क्रमांक 13 या खेळाडूला आपण पाहतोय. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय, परंतु प्रत्युत्तर पुन्हा एकदा चढाई मार्कवरती जर्सी क्रमांक 777 सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय. दाभोळ संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रचंड वेग या खेळाडूकडे.
वेगावरती स्पाळून समोरील प्रतिस्पर्धी खेळाडूला टच करण्याचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जात असतो सातत्याने, परंतु वेळ या ठिकाणी निघत चालली आहे. शेवटची काही सेकंद मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत चढाईपटूसाठी आणि त्याच दरम्यान एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. खेमेश्वर कुंभे संघाच्या माध्यमातून गुणाची कमाई केली जाते आणि त्यानंतर क्षणभर विश्रांती या ठिकाणी. या ठिकाणी प्रभात पिंपळकर या खेळाडूच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये. एक गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय श्री खेमेश्वर कुंभे संघासाठी. तोडीस तोड उत्तर या मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये दिलं जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 हा खेळाडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी माघारी परतलाय, गुणाची कमाई होत नाही, एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 प्रभात पिंपळकर खेमेश्वर कुंभे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आपल्या खेळाला सुरुवात केली आहे. गुणवत्ता ठासून भरली आहे खेळाडूमध्ये. गतवर्षीची DPLची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. इमर्जिंग प्लेअर अवॉर्ड या खेळाडूने आपल्या नावावरती केला होता. जर्सी क्रमांक 11 थोडासा शांत सेमी खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरेषेवरती स्थिरावलाय, नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला जातोय. शेवटची काही सेकंद या ठिकाणी रिमेनिंग आहेत आणि त्यानंतर मात्र माघारी परतेल. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रभागला चढाई मार्ग वरती पाठवलं जात आहे. गुणाची कमाई करण्याचा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळेल या खेळाडूच्या माध्यमातून. आणि सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर काहीशा गुणांना आघाडीवरती दाभोळचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे तर 2 या गुणसंख्येवरती या ठिकाणी कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. या ठिकाणी चूक घडेल, खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई होतीये जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई खेमेश्वर कुंभे संघाची देखील. आक्रमणासाठी प्रभात पिंपळकर या ठिकाणी पायामध्ये डाईव्ह, सक्सेसफुल डिफेन्स, गुणाची कमाई या ठिकाणी आपण पाहतोय. तर दाभोळ संघाच्या खात्यामध्ये सुरेख कामगिरी आहे. दाभोळचा संघ अगदी जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय तर प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. सिटीचा काय म्हणते काय काल मॅच चालू होती, कव्हर झाल्यावर का त्यांनी त्याला थांबला तो. आम्ही काही शिटी नाही मारलं काय नाही, त्यांनी कव्हर करून 5 घेऊन गेला तो. बरोबर आहे म्हणून वरेल तिला. आक्रमणासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा कुंभे संघाच्या माध्यमातून त्यांचा एक महत्वपूर्ण खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. उद्या मात्र अजून एक कुंभेगावला दाखल बिलॉंग करणारा संघ उद्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी श्री काळकाई कुंभे हा संघ उद्याच्या सत्रामध्ये त्यांचा खेळ सादर करताना पाहायला मिळेल. आज मात्र श्री खेमेश्वर कुंभे या संघाला अगदी खूप कालांतरानंतर या कबड्डीच्या पाटलावरती आपण पाहतोय. 60 मध्ये चांगले बसतात काय. या ठिकाणी चढाईपट्टू बाजू क्रॉस विधानपेक्षा ओलांडणं आवश्यक आहे. चढाईपट्टू त्या ठिकाणी बाद होतो. त्यानंतर मात्र आपण पाहूया पुन्हा एकदा थोडासा आक्रमक खेळ दाभोळ संघाच्या माध्यमातून. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. बाहेर नाही बाहेर पडेल तू. तेवढा नाही डायरेक्ट. चला या ठिकाणी कुंभे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला. गुणाची कमाई तितकीशी करू शकला नाही हा खेळाडू. या ठिकाणी गुणाची कमाई करावी लागेल.
काय होते सावकाश डायरेक्ट मीटरला मैदानच्या आतमध्ये थोडासा शांत सैमिक खेळ अगदी दोन्ही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीचा सामना आतापर्यंत अनुभवायला मिळालाय तर कुठलाही संघ घाई गडबड करण्याची या ठिकाणी संधी देत नाहीये, कारण शांतपणे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये हा खेळ या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून या सामन्याच्या अंताकडे जात असताना कुठेतरी दोन्ही संघ आपल्या विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी प्रत्येक पाऊली अगदी समजदारीने या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न या पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघांच्या पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. विजेता संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय करेल, परंतु जो संघ या ठिकाणी पराभव स्वीकारेल त्या संघाला पुन्हा एकदा पुढल्या हंगामाची या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. थोडासा वजन वाढायला लागेल त्याला. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा स्वप्न हे दोन्ही संघांचं असेल आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक संघांचा असेल, परंतु कुठले तरी दोनच संघ आपल्याला मिळतील जे पुढे जाऊन अंतिम सामना या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. आणि त्या दोन संघांमध्ये कुठल्या संघांचं नाव असेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. आज एक संघ आपल्याला मिळेल जो फायनलसाठी क्वालिफाय करेल सेमीफायनलच्या लढतीमधून. उद्याच्या दिवसामध्ये एक संघ मिळेल जो फायनलसाठी क्वालिफाय करेल आणि त्यानंतर मात्र एक अंतिम सामना उद्याच्या रात्रीमध्येच या ठिकाणी खेळवला जाणार आहे. उद्या या संपूर्ण स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या संकल्पनेतून साकार होणारे भव्य तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटातील संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी फाऊल प्ले पाहायला मिळाला आणि पंचांच्या माध्यमातून लगेचच त्या ठिकाणी त्या खेळाडूला पनिश देखील करण्यात आले. ही संपूर्ण स्पर्धा दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळवली जाते, त्यामुळे त्यांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यावरती तुम्हाला तुमचा खेळ सादर करावा लागेल याची आपण नोंद घ्यायची. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झाला होता. चला या ठिकाणी मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात होतीये. सेकंड हाफ मध्ये आपण जातोय. ज्या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती कुंभेचा संघ आहे. जर्सी क्रमांक 15 कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय, परंतु पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स वरती या ठिकाणी विश्वास दाखवला जातोय. चढाईपटूच्या माध्यमातून सुपर टॅकल सिच्युएशन ऑन असेल त्या ठिकाणी कुंभे संघासाठी एक टॅकल तब्बल 2 गुणाची कमाई आणि आपल्या एका साथीदाराला रिवाय देखील करून देईल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 777 आक्रमण करतोय 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आणि सार्थकला पकडणं त्या ठिकाणी थोडंसं मुश्किल कठीण होऊन बसलंय. गुणाची कमाई दाभोळ संघाच्या खात्यामध्ये होते आणि त्यानंतर मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू या ठिकाणी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करेल. समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती रेंगाताना पाहायला मिळतोय खेळाडू. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सरसावलाय. वेळ निघत चालली आहे. बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होतीये. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी दाभोळ संघाच्या माध्यमातून आणि या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये या ठिकाणी ऑल आउट दिला जातोय. तो मात्र कुंभे संघावरती ऑल आउट झालेला कुंभेचा संघ पुन्हा एकदा ऑल इन करेल. ऐकूया स्कोर कार्ड. 12 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचला दाभोळचा संघ, तर 4 या गुणसंख्येवरती या ठिकाणी कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफुटला सध्या स्थितीमध्ये खेमेश्वर कुंभे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय.
यानंतर होणारा सामना श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री इच्छापूर्ती गवे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा हा पुकार या ठिकाणी दिला जातोय. भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री इच्छापूर्ती गवे खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार या ठिकाणी दिला जातोय. या ठिकाणी खूप वेळानंतर चढाई मार्कवरती गुणाची कमाई झाली आहे, परंतु खेमेश्वर कुंभे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय थोडासा आक्रमक झालाय. डिफेन्स मार्कवरती या ठिकाणी गुणाची कमाई केली जाईल. आक्रमण करण्याची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते कुंभे संघाला. आणि अगदी आतापासूनच या ठिकाणी थोडासा खेळाची गती स्पीडअप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल. गुणाची कमाई दाभोळ संघासाठी होतीये. सार्थक या खेळाडूला पुन्हा एकदा पायछेड केल्या जाते, परंतु सार्थकला थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसलंय या ठिकाणी कुंभे संघासाठी. काल देखील भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला होता. आज देखील आपण पाहतो तर सातत्याने गुणाची कमाई करताना पाहायला मिळालाय दाभोळ संघासाठी. बरोबर मारणार शाबास. एवढा नाही डायरेक्ट मी जाऊ नको. पुन्हा एकदा प्रभाग आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दाभोळ संघाचा डिफेन्स या ठिकाणी अगदी सुरेख परफॉर्मन्स करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी कुंभे संघाचे दोन महत्वपूर्ण चढाईपटू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतात. श्री भैरवनाथ जालगाव इच्छापूर्ती गवे खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार या ठिकाणी तुम्हाला दिला जातोय. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा. श्री भैरवनाथ जालगाव श्री इच्छापूर्ती गवे या ठिकाणी शानभर विषय. चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. समोर 5 खेळाडूचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. दाभोळ संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पायछेड करतोय चढाई मार्कवरती. या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. स्वतःच्या उजव्या काठावरती सातत्याने डाव्या काठावरती येण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वेळ निघत चालले, मधुरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आणि त्याच दरम्यान या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गुणाची कमाई होतीये या ठिकाणी. सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी खेमेश्वर कुंभे संघाच्या संघ प्रशिक्षकांमध्ये आपण पाहतोय सय्यन गावकडकर यांना त्यांचं भरदरख्या सातत्याने खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धा आपण पाहत असतो. आज संघ प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला कल्पक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतील दाभोळ संघाच्या संघ प्रशिक्षकांमध्ये. काल देखील त्यांचा देखील खेळ अगदी जबरदस्त पाहायला मिळाला होता. आज या ठिकाणी 65 किलो वजनी गटातील या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आज खूप सारे दापोली तालुक्यातील नवोदित खेळाडू त्यांचा खेळ सादर करताना पाहायला मिळतील. जे खेळाडू खुल्या गटामध्ये सातत्याने बेंचवरती बसलेले पाहायला मिळतात. आज त्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी संधी आहे की आपल्याला आज स्टार्टिंग 7 मध्ये स्थान मिळेल आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची देखील जबाबदारी असेल त्या सर्व खेळाडूंवरती. सार्थकचा खेळ जबरदस्त सातत्याने पाहत आलोय. अनेक स्पर्धा अगदी चांगल्या दर्जाचा खेळ सादर करत आलेला हा खेळाडू आज पुन्हा एकदा दाभोळ संघासाठी तितकंच महत्वपूर्ण खेळ सादर करतोय. या ठिकाणी थर्ड रेड कुंभे संघासाठी जर्सी क्रमांक 3. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई मात्र होतीये पुन्हा एकदा दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाचे चढाईपटू या ठिकाणी थोडेसे बॅकफुटला आहेत. गुणाची कमाई सहसा या ठिकाणी करता येत नाहीये. तर दाभोळ संघाचा डिफेन्स तितक्याच ताकदीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्यांचा किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड ऐकूया. त्या ठिकाणी स्कोर कार्ड 15 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे, तर 7 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी डावकुऱ्या शैलीचा चढाईपटू कुंभे संघाच्या माध्यमातून रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी रनिंग हँड टच सक्सेसफुल होईल.
गुणाची कमाई त्या ठिकाणी केली जाईल कुंभे संघासाठी आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड दाभोळ संघासाठी देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा दाभोळ संघाचा भरवशाचा खेळाडू सार्थक या खेळाडूला चढाई मार्कवरती 5 रेड केलं जातं. जर्सी क्रमांक 777 आक्रमणासाठी सज्ज झालाय. वेग प्रचंड आहे खेळाडूकडे. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई होते. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका गुणाने स्कोर कार्ड या ठिकाणी पुन्हा एकदा दाभोळ संघाचं पुढे सरकताना पाहायला मिळते. परंतु प्रभाग या ठिकाणी थोडासा बॅक फुटलाय. गुणाची कमाई करावी लागेल. पुन्हा एकदा इन्फॉर्म यावं लागेल खेमेश्वर कुंभे संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. रिकाम्या हाताने माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. आक्रमण करेल. या ठिकाणी एक वेळ काढू खेळ काढण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून आणि सद्यस्थितीमध्ये दाभोळ संघाकडे आघाडी पाहायला मिळते. पण त्याच काळा काळा दिसते. या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली होती दोन्ही संघाच्या. आता जरा ब्राईटनेस वाढला. माध्यमातून योग्य तो गानमंत्री आता गोरा वाटतोय. त्यानंतर मात्र कशा प्रकारचा खेळ सादर केला जाईल खेळाडूंच्या माध्यमातून हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. प्रभाग पिंपळकर या ठिकाणी प्रयत्न करतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 16 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे तर 8 या गुणसंख्येवरती या ठिकाणी कुंभेचा संघ आहे. एका गुणाची अजून कमाई या ठिकाणी दाभोळ संघाच्या खात्यामध्ये होईल. स्कोर कार्ड या ठिकाणी एका गुणानं पुढे सरकेल ते मात्र दाभोळ संघाचं. श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री इच्छापूर्ती गवे. आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीतील हा 5वा सामना खेळण्याच्या दृष्टीने 3रा आणि अंतिम पुकार हा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये इच्छापूर्ती गवे खेळण्याच्या दृष्टीने 3रा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. या ठिकाणी थर्ड रेड. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. दाभोळचा संघ या ठिकाणी वेगानं विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय तर बॅकफुटला कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होतीये कुंभे संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 3 कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्या सेवेत थोडासा शांत सेमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय दाभोळ संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना आघाडीवरती सध्या स्थितीमध्ये दाभोळचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी थर्ड रेड 3री चढाई आणि 3ऱ्या चढाईसाठी या ठिकाणी 5 रन केलं जाते जर्सी क्रमांक 3 या खेळाडूच्या माध्यमातून. दाभोळ संघाचा 6 खेळाडूचा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाते. या ठिकाणी वेळ निघत चालली आहे. बजरवरती टिटिक वजाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी चढाईपट्टू बाद होईल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. विजयाच्या दिशेने या ठिकाणी दाभोळचा संघ अग्रेसर होताना पाहायला मिळेल. यानंतर मात्र एक महत्वपूर्ण मॅच श्री भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री इच्छापूर्ती गवे.
या ठिकाणी जर्सी क्रमांक 1 सबस्टिट्यूशन पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये एंटर केले गेले लगेचच सडई मार्गवरती पाचारण केलं जाते. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी सडई, आक्रमण जर्सी क्रमांक 21. औपचारिकता पाहायला मिळते मॅच मध्ये. पुन्हा एकदा हा एक सामना या ठिकाणी थोडासा एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. दाभोळ संघाचं वर्चस्व या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळालंय. या ठिकाणी गुणाची कमाई होतीये आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर संभवतः सरेंडर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटची चढी असू शकते या संपूर्ण मॅच मधली. या ठिकाणी ऑफिशियली इशारा येतोय मैदानावरील सामना संपेल. श्री चंडिका दाभोळ या संघाने आपला पहिला विजय मिळवला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.